जळगाव काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांनी 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे। डॉक्टर उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर काँग्रेसतर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीनं उल्हास पाटील यांच्यासह तिघांना निलंबनाचे पत्र देण्यात आले आहे। एकाच वेळी काँग्रेसमधील तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। नाना पटोले यांच्या या कारवाईनंतर डॉक्टर उल्हास पाटील, वर्षा पाटील तसेच त्यांची कन्या केतकी पाटील तिघे कुटुंबीय भाजपात जाणार असल्याचा चर्चांना जोरदार उधाण आलं आहे। उल्हास पाटील, पत्नी वर्षा पाटील आणि कन्या केतकी पाटील हे तिघेही लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून दिली जात आहे। काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी खासदार उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे या तिघांवर काँग्रेस पक्षातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वतीनं तिघांनाही काँग्रेस पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आल्याचे पत्र देण्यात आलं आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संघटना प्रशासन उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या स्वाक्षरीचे पत्र तिघांनाही देण्यात आले आहे। हे पत्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे। लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।